अध्याय 170वा मांडव्य शूलारोपण तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर या तीर्थास जावे जिथे राक्षस 100 द्वारा हरण केली जाणारी कामप्रमोदिनी पाहून तिच्या त्या सख्या पाण्याबाहेर येऊन आक्रोश करू लागल्या। त्या सर्व राजभवनात पोहोचल्या आणि अतिशय दुःखाने राजाला म्हणाल्या, राजा, देव मंदिराजवळ जलाशयात उत्तम क्रीडा करत असताना कामप्रमोदिनीचे ससाण्याने हरण केले। राजा, त्याचा मार्ग जाणून आपण तिचा शोध घ्या। त्या स्त्रियांचे म्हणणे ऐकून राजा देवपन्न अतिशय दुःख झाला। तो हा हा असे म्हणत श्रेष्ठ आसनावरून उठून विलाप करत मंत्र्यांसह त्या तलावाजवळ जाऊन ते काही चिन्ह व मार्ग दृष्टीस न पडल्यामुळे दुःखित झाला। त्या राजाच्या दुःखाने तेथील नगरवासी दुःखित झाले। क्षणभरातच पुरोहितांसह मंत्र्यांनी राजाला आश्वासन दिले। राजाने विचारले, या समयी मी न्यायपूर्वक काय करावे? सर्वांनी प्रतिज्ञा केल्यावर हत्ती, घोडे, रथ व पायंदळ ही चतुरंग सेना सज्ज करून तिला चारी दिशांना राजकुमारीच्या शोधार्थ पाठविले। तिथे सर्व व्याकुळ होते। रणवाद्ये वाजू लागले। वीरांनी बाण, तोमर, भाला, तलवार, परशु आदी शस्त्र धारण केले होते। राजा स्वतः युद्धवेशात सज्ज झाला। सेनेने आकाश ग्रस्त झाले होते। देवता, गंधर्व, दैत्य व राक्षसांना कळत नव्हते की क्रोधग्रस्त राजा प्रतिकाराचा प्रयोग कोणावर करेल। नगरवासी सुद्धा चकित झाले होते। तेथे 14,000 हत्तींसह शस्त्रधारी शिवाय 20,000 घोडेस्वार होते। हे भरतवंश उत्पन्न राजा, नगाऱ्याच्या निनादासह खुरांमुळे उडालेली धूळ गगनात उडत होती। प्रिय युधिष्ठिर, या कालावधीत नगररक्षक त्या कन्येची अंगप्रत्यंगाची सर्व आभूषणे घेऊन आलेत। कुंडल, सलकडे, वाकी, हार, पैंजण आदी वस्तू राजाच्या स्वाधी करून त्याने स्पष्टपणे सांगितल्या। त्या वस्तू तपस्वींच्या आश्रमात जिथे मांडव्य ऋषी राहतात तिथे शोधल्या। तिथे मांडव्य ऋषी तपस्वींनी घेरले होते। तिथे जवळ आसपासच मी त्या पाहिल्यात। रक्षकांचे म्हणणे ऐकून अंग आभूषणे प्रत्यक्ष पाहून राजा देवपुण्य क्रोधाने अतिशय लालोलाल झाला। वेदशास्त्र प्रारंगत मंत्र्यांना म्हणाला, अशा आचाराने व्रत करणारा व लपून दुसऱ्यांचे धन अपहरण करणारा ब्राह्मण माझ्या नगरात चोरांचे आचरण करतो। त्या पापी कर्मचारी तपस्वीने माझ्या कन्येचे अपहरण केले आहे। ससाण्याचे रूप धारण करून जलाजवळ येऊन आकाशमार्गाने तो गेला। पाखंडी, दुष्कृत्यात स्थित, मांजरा समान व्रतधारी, अज्ञानी, हठवादी, धूर्त, चोर, दुराचारास ठार करणे हे पाप नाही। कन्येचे अपहरण करणाऱ्या पापी चोराला मी पाहू इच्छितो। त्याच्या बाबतीत आता विचार करण्याची गरज नाही। त्याला त्वरित सुळावर चढवा। राक्षसरूपी तो दृष्ट तपस्वी माझ्याकडून ठार मारणे योग्य आहे। असे म्हणत क्रोधाने थरथर कापत राजाने रक्षकाला आज्ञा देऊन कर्तव्य अकर्तव्य न जाणून ब्राह्मणाला सुळावर चढवले। त्यामुळे नगरवासी व खेड्यागावातील सर्वजण अश्रू ढाळू लागले। हाहाकार युक्त रडताना परस्परांना म्हणू लागले, चांडाळासम आचरण करणाऱ्या राजाने हे निंदनीय कृत्य कसे केले? निश्चितच तपस्येत रत ब्राह्मण वध योग्य नाही। जर राजा अतिक्रोधित झाला असेल तर त्याने त्या ब्राह्मणाला नगराबाहेर काढायला हवे होते। मग कोणत्याही परिस्थितीत त्याने कोणतेही पाप केले असले तरी त्या ब्राह्मणाचा वध अयोग्य आहे। संपूर्ण धन आणि शरीरदंडाने रहित या ब्राह्मणाला देशाबाहेर काढून द्यावे। त्यामुळे नगरवासियांच्या घरी अग्निरूप अतिथीने भोजन केले नाही। अशा प्रकारे उद्विग्न मनस्थितीत सर्व घरातील लोकांनी गृहकार्य वर्ज केले। असा हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मांडव्य शूलारोपण तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 170वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये।